गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। महाराष्ट्र सरकारच्या आदेशात जिल्ह्यातील काही तालुक्यांना नक्षलग्रस्त क्षेत्राचा दर्जा देण्यात आला असला तरी आमगाव, गोरेगाव, सडक अर्जुनी आणि तिरोडा हे तालुके त्यामध्ये समाविष्ट नाहीत। त्यामुळे या तालुक्यातील कर्मचाऱ्यांना नक्षलग्रस्त भत्त्यापासून वंचित राहावे लागत आहे, असा आरोप गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी करत या तालुक्यांचा नक्षलग्रस्त भागात समावेश करण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र राज्य सरकार गृह विभाग आणि विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक यांनी 27 जानेवारी 2025 रोजी काढलेल्या पत्रानुसार नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, गोरेगाव, तिरोडा आणि सडक अर्जुनी या तालुक्यांना नक्षलग्रस्त क्षेत्रातून वगळण्यात आले आहे। गोंदिया जिल्ह्याची सद्यस्थिती पाहता आमगाव तालुका मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून आहे, जिथे नक्षली कारवाया नेहमीच घडत असतात। या उलट गोंदिया तालुका जिल्ह्याच्या मध्यभागी असून त्याची भौगोलिक स्थिती जंगलव्याप्त नाही, तरीही तो नक्षलग्रस्त प्रभावित भाग म्हणून घोषित करण्यात आला आहे। हे एक न समजणारे कोडे आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे। जर गोंदिया तालुका नक्षलग्रस्त भागात समाविष्ट झाला तर उर्वरित तालुके का नाहीत, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालाय। त्यामुळे या 4 तालुक्यांना नक्षलग्रस्त घोषित करावे अशी मागणी करणारे निवेदन गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव तीरथ एटरे यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य गृहमंत्री योगेश कदम यांच्या नावे देण्यात आले। मी तीरथ एटरे, जिल्हा महासचिव, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आज महाराष्ट्र सरकारने गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, तिरोडा, गोरेगाव आणि सडक अर्जुनी ह्या गावांना नक्षलग्रस्त भागातून वगळलेलं आहे। त्याकरिता आपण आज शरद पवार पक्षाच्या वतीने आज आम्ही तहसीलदार मार्फत आमगाव येथील गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुका व इतर तालुक्यांना पुन्हा नक्षलग्रस्त भागामध्ये समावेश करावे व ह्या 4 तालुक्यांना नक्षलग्रस्त घोषित करावे, याकरिता महाराष्ट्र सरकार यांनी या पत्राकडे विशेष लक्ष देऊन आमगाव हा सीमालगत मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमालगत आहे आणि छत्तीसगडमध्ये आपण पाहिलेलं आहे की अनेकदा या अशा वारंवार नक्षलग्रस्तच्या घटना घडत असतात। त्यामुळे आमगाव हा सेन्सिटिव्ह एरिया राहिलेला आहे आणि त्याकरिता ज्या महाराष्ट्र सरकारने ह्या 4 तालुका वगळून गोंदिया जिल्हा म्हणजे गोंदिया तालुक्याला त्यांनी नक्षलग्रस्त भागामध्ये समायोजन केलेलं आहे। माझं असं म्हणणं आहे की गोंदिया जिल्हा हा सर्व तालुक्याच्या मध्यभागी आहे। जर गोंदिया तालुका जर नक्षलग्रस्त भागात येत असेल तर हे 4 तालुके का नाही? या 4 तालुक्यावर महाराष्ट्र सरकार का अन्याय करत आहे? नक्षलग्रस्त भागामध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट त्या तालुक्याचे होतात। यामुळे या जर नक्षलग्रस्त भागातून आपण जर वगळलं तर अनेक सोयी सुविधापासून हा तालुका हे तालुके वंचित होतील। म्हणून मी महाराष्ट्र सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना मी विनंती करतो, या संपूर्ण जिल्हावासियाच्या वतीनं व या 4 गावच्या समस्त ग्रामवासीच्या लोकांकडून की त्यांनी या 4 तालुक्यांना पुन्हा पूर्वीप्रमाणे नक्षलग्रस्त भागामध्ये समाविष्ट करावे। प्रतिनिधी राधाकिशन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।